लोकसभेची निवडणूक जेमतेम महिना ते 1.5 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। प्रत्येक पक्षाने त्यासाठी तयारी सुरू केली असून राज्यात महायुती व महाआघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीची डोकदुखी ठरणार की त्यांच्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर राहणार? खरंच वंचित बहुजन आघाडीची ताकद 2019 प्रमाणे यंदाच्या निवडणुकीत देखील दिसून येईल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाला आणखी व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी म्हणून महाराष्ट्रात उभारणी केली। दलित मागासवर्गीय समाजाबरोबरच बहुजन समाजातील सर्व जाती प्रजातीतील वंचित घटकांना आणि मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच दणका दिला। विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव वंचितमुळे झाला असं चित्र निकालातील मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आलं। अगदी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या ताकदवान व ज्येष्ठ नेत्यांचा पराभव वंचितमुळे झाल्याचं स्पष्ट झालं। केवळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा देखील पराभव वंचितमुळे झाला, अशी निकालाची आकडेवारी सांगते। या निकालाच्या आकडेवारीवरून जवळपास 8 ते 10 लोकसभा मतदारसंघात वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता आणि म्हणून आता 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी सोबत हवी आहे। आता एक लक्षात घ्यावं लागेल की 2019 मध्ये जी ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये होती ती आज आहे का? 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेली ओवेसी यांची MIM आज सोबत नाही, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। शिवाय 2019 मध्ये जी आक्रमकता वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसून आली ती आज दिसून येत नाही। विविध पक्षांमध्ये असलेले अनेक छोटे छोटे नेते त्यावेळी वंचितमध्ये एकत्र आले होते। मराठा, माळी, धनगर, वंजारी, बंजारा अशा अनेक समाजाचं प्रतिबिंब वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसून येत होतं। ते आज तितक्या प्रमाणात राहिलं नाही। दरम्यानच्या या 5 वर्षांच्या काळात पक्षाची बांधलेली मोठ थोडी सैल झालेली दिसते। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावेळी जेव्हा प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आपापली ताकद बघून जागांवर दावा सांगण्याचा सल्ला देतात, तेव्हा हाच मुद्दा त्यांनाही लागू होताना दिसतोय आणि म्हणूनच त्यांच्या 27 लोकसभा मतदारसंघाच्या मागणीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। मागील लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेने 51% मत मिळवत 41 जागा जिंकल्या, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला 5 ठिकाणी यश मिळालं, त्यांना 32% मते मिळाली होती। त्यावेळी MIM आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत 7.5% मत घेतली आणि एका ठिकाणी यश मिळवलं। आंबेडकर अकोल्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते, तर सोलापूरमध्ये त्यांना 1,70,000 मते मिळाली होती आणि त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले होते। हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, हातकणंगले इथंही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सर्वसाधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती। प्रकाश आंबेडकर यांना दलित, मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाकडून चांगला पाठिंबा आहे। गेल्या लोकसभेला वंचितला राज्यात एकूण 40 लाखांवर मत मिळाली होती। आता मात्र मागच्या इतका पाठिंबा असेल असं ठामपणे कुणीच सांगू शकत नसलं तरी आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहेत, हे नक्की। आता लोकसभेसाठी ते महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा निर्णय फायनल झाल्याचं दिसत नाही। जागा वाटप लवकर करा असं आवाहन करताना प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मवियाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू नका म्हणून सांगितले। नेमकं काय होणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा फॅक्टर ठरतील असं वाटतं।
परंतु जागा वाटपावरून बिनसलं आणि आंबेडकरांनी स्वतंत्र वाट धरली तर महाराष्ट्रातील निवडणुकींचं गणित बिघडतील असं वाटतं। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा। धन्यवाद।